AMK अलंग मदन कुलंग. सह्याद्रीतल्या या पर्वतशृंखलेमध्ये गेली 2 दिवस चिक्कार भटकंती केली. असंख्य जंगल, नदी, नाले, ओढे, जीवघेण्या पायऱ्या, सर्व काही पायाखालून तुडवलं. कल्पनेच्या पलीकडेही जग असू शकतं हे सह्याद्रीतल्या जंगलांनी दाखवून दिलं. काहीतरी चांगलं बघण्यासाठी मृत्यूलाही आव्हान द्यावं लागतं. या सर्वात सह्याद्रीने मला खूप सुंदर गोष्ट शिकवली, ती म्हणजे की आज तुमच्याकडचं चमकणारं सोनं उद्याचा कोळसाचं आहे. हे गडकिल्लेच घ्या की 1001 वर्षांपूर्वी काय यांचा रुतबा असेल, काय यांचं साम्राज्य असेल, परंतु आज एकांतात एकटे उभे माणसांची वाट बघत. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा गर्व कधीच करू नका. वेळ बदलत राहते. आज तुमची आहे, उद्या माझी. हा सुळका पार करायचा आहे. तसं माझ्या मनातली भीती पूर्णच गेलेली आता, म्हणून मी तर काही घाबरणार नाही. हां 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. व्हिडिओ नंबर 2. व्हिडिओ जिथं सुरू केला मी जिथं बंद केला होता. म्हणजे पहिले आपण वरती पाण्याचे टाके बघायला होतो, जिथून पाण्याचं पाणी प्युरिफाय होऊन खाली येतं. ते खाली कुठं येतं तर ते खाली इथं येतं. आणि इथं आम्हाला आता आमची आत्म्याची, म्हणजे घरी आम्ही फक्त शरीराची ताण भागवतो, आज आत्म्याची ताण भागवायची. नाही आत्मा सर, आत्मा काय ऐकतोय मी? कुठून पाणी मागतंय, कोण कोण मागतंय काय सांगू नाही शकत मी, कोणता अवयव. वाचन. आत्म्याची तृप्ती झाली आहे. अवतार पूर्ण खराब आहे. आता आम्हाला खाली काय करायचं, आपल्याला खाली जेवण करायचं आहे का? आता आम्हाला जेवण करायचं आहे. तो जेवण बिवण झाल्यावरती अवतार उतर सांगत धरतो, तुम्हाला भेटतो मी. अलंग किल्ला आम्ही उतरतोय. इथे ढासळलेले बुरुज दिसत आहे, त्यातून आम्ही आलोय. आणि समोर आपल्या ॲटलीस्ट संभाजीनगरमध्ये सगळ्यांचं लाडका असं ट्रेक म्हणजे कळसुबाई ट्रेक, तो समोरचा आहे, जे इथून कॅमेऱ्यातून दिसणार नाही, पण इथून मंदिर दिसतंय. तो ह्या मागच्या डोंगराचा जो पट्टा आहे तो कळसुबाई येतो. जे तुम्ही बघितलं आता, हे आता पुढच्या राऊंडला मी करतोय. शूटिंग काढायला कोणी नाही आहे आणि मला वेळच घ्यायची नाही आहे. आता खाली भेटूया, बघून घ्या फक्त मी असं करणार आहे. यार सो जस्ट माझी रॅपलिंग झालेली आहे. खाली एक पॉईंट आहे, त्या पॉईंटला भेटणार आहे मी. तो पॉईंट झाला का आपण गुहेमध्ये स्टे करणार आहे आज प्रॉपरली. मदनगड उद्या सकाळी सकाळी करणार आहे असा विचार चालू आहे. अजून काही फिक्स नाही आहे. बाकी हा सीन मी मनसोक्त जगला हे खूप आहे. रॅपलिंग केल्यानंतर होप सोडली होती. म्हटलं आपण आपल्या शहराचा रस्ता पकडू, हा ट्रेक आपल्यासाठी नाही आहे. परंतु पुन्हा एकमताने निर्णय घेतला, जर आलोय तर पूर्णच करू. तर अशी काही चहाच्या चुस्की घेत घेत आमची AMK वरची सकाळ. परंतु यानंतर चहाचा फ्रेशनेस सोबतच येणार होता सह्याद्रीचा रौद्ररूप. चहा नाश्ता करून आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागलोय.
आणि आता इथून खरा प्रवास. हातात कॅमेराही नाही घेता येत होता मला, कारण आता जीव वाचवणं गरजेचं होतं. भीती वाटते. भीती ही सगळ्यांना वाटते याचा अंदाजा मला AMKवर आला. धिप्पाड शरीर असलेले, धिप्पाड ट्रेक केलेले सर्वच जण इथं येऊन थरथर कापत होते. तेव्हा मला कळालं की सह्याद्रीतला सगळ्यात अवघड ट्रेक AMK हा का म्हणून मिरवतो. आता मला त्याला आव्हान द्यायचं होतं. ह्या पायऱ्या सुखरूप उतरू. आणि नुसत्या पायऱ्याच नाही तर इथं मला करायची होती रॅपलिंग. ह्या जीवघेण्या कोपऱ्यावरती रॅपलिंग. मला जराही लाज वाटत नाही हे सांगायला की त्यावेळेस मला असंख्य देवदेवतांचे, माझ्या परिवाराचे, माझ्या प्रियजनांचे चेहरे माझ्या समोर आले होते. कारण याआधी मी असं काहीच केलेलं नव्हतं. परंतु हा पडाव मला काही करायचा होता. कारण जर मी इथं हरलो असतो तर भविष्यात कोणतेही अवघड प्रसंगाला सामोरे जाण्याची ताकद माझ्यात आली नसती. त्यामुळे मला हे करायचंच आणि मी ते केलं. आता पुढचा प्रवास होता फक्त आपल्या डोंगराच्या कोपऱ्यावरून चालत जायचा. परंतु रॅपलिंग आणि जीवघेण्या पायऱ्या केल्यानंतर माझ्यातला जो आत्मविश्वास जागा झालाय. आता आयुष्यात येणारे कित्येकही पेच प्रसंग येऊ द्या, कितीही जीव घेणे वळण येऊ द्या, मी कधी थरथर कापणार नाही. हा विश्वास मला AMKनेच दिलाय. गड किल्ल्यांनी दाखवून दिलं की तुमच्या पायातील रक्तांमध्येही तोच मावळ्यांचा मावळापण आहे. या गड किल्ल्यांमध्ये अनोळखी लोकांनाही सवंगडी बनवण्याची ताकद आहे. नमन करतो मी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना. माझा ट्रेक संपला आहे. हे जितके बी दिसत आहे त्या सगळ्या पर्वत शृंखला आम्ही टप्प्याटप्प्याने पार केल्या. एकंदरीत खूप अभिमान पण वाटतोय की आपल्याकडून झालं आणि खूप भीतीही वाटली होती की का केलं म्हणून. असो, जे झालं ते योग्य झालं. बाकी व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा आहे आपला खरा रांगडा महाराष्ट्र.